भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या शांतता समितीच्या या बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष एम राजकुमार, त्यांचे सर्व सहकारी, या बैठकीला उपस्थित असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त कमिटी, उत्सव कमिटी, जयंती साजरी करणाऱ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी, मिरवणूक काढणाऱ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी असून सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संदर्भात गेल्या 15 दिवसापासून शहरामध्ये सुरू झालेलं एक वातावरण आणि या वातावरणामध्ये आंबेडकर जयंती 19 का 21 या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी, पत्रकारांनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. बांधवाने 21ला मिरवणूक काढण्याचं धोरण असं होतं की काही मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी 31 मार्चच्या सार्वजनिक बैठकीमध्ये अशा पद्धतीच्या सूचना केल्या की आम्हाला मिरवणुकीमध्ये आम्ही एवढा खर्च करून येतो, परंतु आम्हाला पुढे जाता येत नाही. याचं उदाहरण गेल्या वर्षी सीपी साहेबांनी, गव्हाडे साहेबांनी हे बघितलेलं. पांढरापूर चौकापासून न्यू बुधवारपेठ पर्यंत असणाऱ्या गाड्या जागेवरच थांबल्या. मेकॅनिक चौकापर्यंत आलेल्या गाड्या त्या ठिकाणीच थांबल्या आणि मिरवणुकीच्या मार्गावरून येणारी जी सुरुवातीची गाडी मेकॅनिक चौकातून परत गेली. आणि हा टाइम लिमिट होता रात्री 12, पावणे 12ला सगळं आपण स्पीकर बंद करतो, सगळं करतो. आणि मंडळाच्या कार्यकर्त्याची भूमिका एकच होती की आम्हाला एवढा खर्च करतो, एक मंडळ 3 लाख, 4 लाख, 5 लाख, मिरवणुकीमध्ये साधा आम्हाला येता येत नाही, मग आम्ही दुसरी मिरवणूक काढतो. सगळ्या कार्यकर्त्याचं मनोगत ऐकलं. तसं तर पूर्वीच्या काळामध्ये सोलापूर शहराच्या सूत मिल ज्या चालू होत्या, त्या सूत मिलला मंगळवारी सुट्टी असायची साहेबांनी. आणि मग त्यावेळेस मिल कामगार हा बौद्ध समाजाचा जास्त होता, त्यांच्यासाठी मंगळवारी मिरवणुकीची ही प्रथा पूर्वी होती. त्याच्यानंतर MSEBीनं बुधवारी लाईट बंद केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग बुधवारचा मिरवणुकीचा प्रकार चालू झाला आणि शासकीय कर्मचाऱ्यासाठी रविवारी मिरवणूक काढावी अशा पद्धतीचे संकेत मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये झाले आणि मग रविवारी मिरवणुकीची पाहणी चालू. खरं तर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती ही सर्व लोकांसाठी आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्तीमध्ये माझं पटलं नाही, माझं ऐकलं नाही की स्वतंत्र मध्यवर्ती, दुसरी मध्यवर्ती काढण्याचा प्रयत्न या सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्याची सुरुवात झाली. परंतु या जयंतीचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासूनचा जो इतिहास आहे मिरवणुकीचा, त्याला कुठं गाळबोट लागू नये म्हणून आमच्या पूर्वजांनी केलेली परंपरा, ही परंपरा टिकवण्याचं काम आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये या ठिकाणी केलं. या ठिकाणी माझे सहकारी राजा इंगळेने 1986च्या म्हणजे जाहिरातीचा उल्लेख केला. लोकांना माहिती नाही त्यावेळेस कोणाला जन्मही नव्हता 86ला. आणि मग जुन्या पूर्वजाचा इतिहास, ती परंपरा पुढे नेण्याची भूमिका आपण या ठिकाणी या मध्यवर्तीने जोपासली. आणि मग 21चा ज्यावेळेस आमचा निर्णय झाला त्यावेळेस सीपी साहेबांनी आम्हाला बोलवलं, सविस्तर अशी चर्चा केली आणि 21च्या मिरवणुकीचा दुसरा त्याच्यामध्ये पॅटर्न होता सर. शासन आणि प्रशासन हे गेल्या 2 वर्षाच्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी म्हणजे जे ढवळाढवळ झाली सोलापूरच्या, ती कुठं तर थांबावी यासाठी 21वी काही मंडळाचा प्रयत्न होता. ही भूमिका आम्ही आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितली आमच्या मध्यवर्ती. त्याच्यावर सुद्धा आपण विचार केला. आजूबाजूचे कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभाग असेल, नाशिक असेल, मुंबई, पुणे असेल, या विभागातून या मिरवणुकीला लोक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्याचा पाठीमागचा उद्देश होतो. आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतला की परंपरा
ही पाळली असेल किंवा पाळली जात असेल तर 21ची मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तशा पद्धतीचं सीपी साहेबांशी चर्चा केली आणि सीपी साहेबांनी एकच सांगितलं की तुमचा जो परंपरेचा मार्ग आहे, रविवारी निघणारी जी मिरवणूक आहे 19 तारखेला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरिंग चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडी हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर बंगल्यावर महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळ्यावर अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून महात्मा ज्योतिराव पुतळा सुपर मार्केट, त्या ठिकाणी मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी आणि चाटी गल्ली, तिथून बाळेवीस वरून पंचाची चावडी, अशा पद्धतीचा हा जो मार्ग आहे तो मार्ग सीपी साहेबांनी मान्य केला. त्यामुळे मध्यवर्तीने आपण 21ची मिरवणूक कॅन्सल करून 19च्या मिरवणुकीमध्ये सीपी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. ही खुलासा मंडळाला असावा यासाठी या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी 19च्या मिरवणुकीचा त्याच दिवशी निर्णय झाला आणि सीपी साहेबांनी सांगितलं की तुमचा पारंपरिक मार्ग आम्ही देतो. त्याचं कारण असं होतं की डफरिंग चौकातून नवल पंपाच्या माध्यमातून किंवा नवल पेट्रोल पंप पुढे महापौर बंगला या ठिकाणी मिरवणुकीच्या ज्या अडचणी गाड्या थांबायच्या होत्या त्याच्यामुळे मिरवणूक पुढे जात नाही. हा मोठा मार्ग जर आपण चालू केला तर बघा मिरवणूक थांबते का. फर्स्ट कम फर्स्ट, जो पहिला येईल तो पुढे जाईल या भूमिकेनं आम्ही 15 मिनिटाची वेळ दिली. कारण आंबेडकर पुतळ्याचं दर्शन किंवा पुतळ्याला हार घातल्याशिवाय कोणतीही मिरवणूक पुढे जात नाही. आणि तुम्ही जर बघितलं गेला 10 वर्षाचा इतिहास तरुण कार्यकर्त्यांनी, कारण आंबेडकर पुतळ्याजवळ नाचणारा एकच माप असतो सर, तो बाहेरचा आनंद लुटण्यासाठी आलेले सगळे कार्यकर्ते येतात. जी गाडी येते त्या गाडीजवळ नाचणारा बाप तोच असतोय. 15 मिनिटांची झाल्यानंतर ती गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं सीपी साहेबांना आश्वासित केलेलं आहे. आणि निश्चितच मी सांगतो की हा पारंपरिक मार्गाने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण मध्यवर्ती जयंती उत्सव समितीला सहकार्य कराल आणि ही मिरवणूक शांततेने संयमाने भीम जल्लोषात आपण साजरी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. राहिला एमएससीबीचा प्रश्न, सर गेल्या अनेक वर्षापासून महात्मा गांधी पुतळा ते महापौर बंगला ही लाईट कायमची बंद असते. गेल्या वर्षी सीपी साहेबांनी कबाडे साहेबांना मी स्वतः दाखवलं त्या ठिकाणी. मागच्या वर्षी अजित गायकवाडच्या मंडळावरती दुर्घटना त्याच ठिकाणी घडली. म्हणजे नेमकं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी लाईट घालवतात का लाईट जाते, हा खरा संशोधनाचा भाग आहे. आणि मी सीपी साहेबांना विनंती करेन की पूर्वी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली जाते. साहेबांनी ज्या ठिकाणी खड्डे आहेत, ज्या ठिकाणी लाईट आहे, ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत, हे बघण्यासाठी आपण पाहणी दौरा करावा आणि मध्यवर्ती जयंती उत्सवाच्या माध्यमातून ज्या सूचना केल्यात त्या सूचनेची अंमलबजावणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135व्या जयंतीची ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने आनंदाने उत्साहाने जल्लोषाने आपण साजरी करूया. अधिक न बोलता या केलेल्या सूचनेच्या संदर्भात प्रशासन गांभीर्याने दखल घेते आणि जो शासनाचे जे प्रतिनिधी येतील सर त्या संदर्भात सुद्धा आपण आपली चर्चा केली. ते तुम्ही तुमच्या वार्ता सांगा, मी काय सांगणार नाही. तेव्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं सहकार्य करतेच, परंतु इतर जे प्रशासन आहे एमएससीबी वास्तविक पाहता पाटील साहेब सोलापूरचे त्यात एक्झिक्युटिव्ह त्यांना विनंती आहे की त्यांनी यावेळेस स्वतः लक्ष द्यावं, नाहीतर यावेळेस सगळा मोर्चा एमएससीबी कडे जाऊ नये त्याची दक्षता त्यांनी घ्यावी. कारण दरवेळच्या मिरवणुकीमध्ये गेल्या 10 वर्षापासूनची ही मुंबई आणि या संदर्भात सर्व सूचनांचा आपण विचार करावा. परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या आणि त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या शांतता कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, त्यांचे सर्व सहकारी, सर्व डीसीपी, एसीपी, पीआय या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक, जयंती उत्सव समितीचे विश्वस्त पदाधिकारी, आज आपली जी शांतता कमिटीची मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये होणाऱ्या सूचना, या सूचनेतून बरंचसं काही समजून जातं. तेव्हा आता सूचना एवढ्या झाल्या की सिनियर लोकांना काय सांगायला राहिलेलंच नाही.
परंतु तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती म्हणजे सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या तमाम नागरिकांचा अतिशय उत्साहाचा क्षण असतो. या ठिकाणी काही लोकांनी उल्लेख केला परंपरागत मार्गाचा. तर त्या परंपरागत मार्ग असा आहे की पूर्वी ज्यावेळेस 52 साली मिरवणूक निघाली होती त्यावेळी ती 10 नंबर शाळेच्या फॉरेस्टच्या बाजूने निघाली होती. परंतु 64 साली ज्या बाबासाहेबांचा पुतळा पार्क चौकात बसवण्यात आला, त्याचा आता आंबेडकर चौक नाव आहे, तिथं बसून सुरू झाली 64 पासून ते आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा डफरिंग चौक, एम्प्लॉयमेंट चौक, फॉरेस्ट, चांदणी चौक, महापौर बंगला, स्टेशन, भैया चौकातील अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, सुपर मार्केट, महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन आणि असं होते नयपेठ मार्गे माणिक चौक, बदला मारुती, मंगळवारपेठ चौकी, त्यानंतर तटेलगा पोलीस चौकी मार्गे मिलिंद नगर येथील असलेल्या पवित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी समोर पत्त्या चढवेल विसर्जन होण्याची ही आपली परंपरा. त्या परंपरेनुसार आता आपली संख्या वाढली. पूर्वी बैलगाडीमध्ये होतो, नंतर आपण बैलगाडीचा ट्रक, ट्रॅक्टर असं करत करत आता आपण ट्रेलरवर आलो. गर्दी सुद्धा खूप वाढू लागली. महाराष्ट्रातून लोक येतात, आंध्रातून येतात, कर्नाटकातून येतात. सर्वांना वाटते की सोलापूर शहराच्या मिरवणुकीचं खूप मोठं आकर्षण आहे, ते पाहिलं. हे करीत असताना आजपर्यंत विश्वस्त मंडळांनी किंवा आमच्या पूर्वजांनी ज्या संकल्पनेतून ही सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांची हे जयंती की बाबासाहेब हयात असताना, त्यामध्ये 52 साली बऱ्याचशा प्रमाणावर अशिक्षितपणा आमच्यामध्ये होता. परंतु त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित असणारे जे काही चित्रीकरण आहे किंवा त्यावेळेस पेंटाच्या हातून लिहायचे अशा पद्धतीने देखावे असायचे. ते सजावटही त्या पद्धतीने असायची. परंतु हल्ली तेही जागा इतर काही घेतात. आता आपण एक लक्षात ठेवायला हवं की बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीमध्ये आपण बाबासाहेबांचे विचार जे बाबासाहेबांपासून त्यांच्या विचारापासून खूप दूर आहे अशा लोकांना बाबासाहेबांचे विचार पटण्यासाठी, ते लोकांना समजावून सांगण्यासाठी त्या पद्धतीचे देखावे आपण साजरे करायला हवे. आजची परिस्थिती बदलली. नाचण्यासाठी तरुण जरी उत्सुक असले तरी बाबासाहेबांचे विचार सुद्धा एवढेच मौलिक आहेत की ते इतर जनतेपर्यंत गेले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार आज आपण ही जयंती साजरी करत असताना युवकाच्या मध्ये एक प्रेरणा निर्माण व्हायला हवी, एक विचार उद्योगत व्हायला पाहिजे आणि या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी अशा पद्धतीचा मानस आमच्या विश्वस्त समितीचे का उत्सव समितीचा. या सर्व कालखंडामध्ये मला वाटतं मी 40 वर्षाखाली जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचा अध्यक्ष, त्याचं डॉक्टर डावरने टाकलं. आज 40 वर्षानंतर मी या ठिकाणी बोलतोय. लोकांना वाटेल की 40 वर्षापूर्वी तुम्ही किती वर्षाचे बोलता, परंतु ती वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस सुद्धा मी अतिशय शिस्तपणे ही मिरवणूक पार पाडली होती. आजही ती पाडण्याची कोत आमच्यात आहे. आम्हाला फक्त पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे, पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. महानगरपालिकेने आम्ही नेहमीच इथं होत असणाऱ्या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये आपण पाहुण्यासारखे येतात, पाहुण्यासारखे निघून जातात, असं न करता ज्या कार्यकर्त्यांच्या सूचना त्या महानगरपालिकेने आणि MSCBने ते पाळायला हवे. फक्त पोलिसांचं हे काम नसून आपलं सुद्धा काम आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. तर आम्हाला या मीटिंग मध्ये एकच अपेक्षा आहे, पोलीस प्रशासनासोबत इतर प्रशासनासोबत सुद्धा आम्हाला तशाच पद्धतीचा प्रतिसाद मिळावा आणि जयंती केवळ बौद्ध समाजापुरती मर्यादित नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवामध्ये आम्ही सर्वांना सामावून घेतो जो येईल त्याला, आणि अशा पद्धतीने साजरी करत असताना जो धावपळीने म्हणल्याप्रमाणे
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बदनाम करण्याच्या दृष्टीनं काय तर वर्तमानपत्र लिहित असतील, काय चॅनलवाले तशा पद्धतीच्या बातम्या देत असतील आणि या शहराचं सामाजिक सलोखा बिघडवत असतील तर त्यांचे कान सुद्धा आपण पिरगाळले पाहिजे हे आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करायची. तर अशा पद्धतीनं आपण प्रशासन, पोलीस प्रशासन, आपण सर्वजण मिळून काम केलो तर या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा होईल. आणि आम्ही कायम पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला मदत करत आलेलो आहोत. फक्त आमचं म्हणणं असं आहे की चर्चेतून आम्ही विषय करू. चर्चेतून म्हणजे काय की आता काय आपण खूप मोठे बोललं काय योग्य नाही, परंतु कुठल्याही समस्या या चर्चेतून सुटत असतात. त्या पद्धतीने आम्ही आपल्याशी चर्चा केली. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपला आभार आहे. तर जेव्हा मला या आंबेडकर जयंती निमित्त भीमसैनिकासह या तमाम सोलापूर शहरातील लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप मोठं सहकार्याची अपेक्षा आहे. हॉटेल धंदेकरांना सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची की तुमचे हॉटेल चालू ठेवा. तुम्हाला जर काय अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला सहकार्याला आहोत. इतर व्यापाऱ्यांना सुद्धा आम्हाला विनंती करायची आहे की त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा, कारण हे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे. या देशामध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी लढे दिले. त्यांच्या जयंतीच्या वेळेस व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य न करणं हे चुकीचं होईल. तर सर्व व्यापाऱ्यांना आम्हाला हात जोडून विनंती करायची आहे, त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य आवश्यक आहे. त्यांनी सहकार्य करावं. आम्ही सुद्धा तुमच्या जर काय अडचणी आल्या तर तुमच्या मदतीला आम्ही तयार आहोत. आम्ही कधीही तुम्ही बोलवा, आमचे नंबर तुमच्याकडे देऊ, तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही येऊ. तेव्हा या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्या शांतता कमिटीच्या उत्सवाला गर्दी लोकांची नसती किंवा आमच्यासारख्यांची पण नसती. ते तिसऱ्या मजल्यापर्यंत ह्याचं श्रेय पूर्ण राजकुमार साहेबांना जातं. तर मला पुन्हा एकदा सोलापूर शहरातील सर्ववासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये लोकशाही वृद्धिंगत व्हावी यासाठी आमचे विचार आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. आपलं सहकार्य आवश्यक आहे. तेव्हा मी इथं थांबतो. जय भीम, जय भारत. पोलीस आयुक्त साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या बैठकीच्या माध्यमातून एकच या ठिकाणी मला सूचना करायची आहे. मगाशी एका कार्यकर्त्यांनी मांडलेली सूचना आहे की गालबीचा विषय जो होता तो जवळ या ठिकाणी संपूर्ण नष्ट झालेला आहे. आणि असं असताना सुद्धा एक नावाजलेलं दैनिक सकाळ, या सकाळमधून रोज या ठिकाणी डीजेच्या नावात डीजेचा दडामुक्त म्हणून रोज या ठिकाणी काही ना काही बातम्या येतात. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी डीजे मुक्तीचा लढा स्वीकारला होता, तो त्यांना मान्य झालाय, सगळ्यांनी मान्य केलाय, सोलापूरकरांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केलाय. असं असताना जयंती आली की नेमकं त्या ठिकाणी डीजेचा मुद्दा घ्यायचा आणि काहीतरी लोकांमध्ये संभ्रम करायचा, लोकांमध्ये काहीतरी या ठिकाणी लावालावी करायची, असं या ठिकाणी होत चाललेलं आहे. तेव्हा त्या सकाळवाल्याला जरा बोलून सांगा की पुण्याला किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जा आणि 14 तारखेला तिथली जयंतीची परिस्थिती बघेल, इथली परिस्थिती बघून तुला सुचवेल. एवढंच या ठिकाणी माझी सुचवेल. तसं काय तर तुम्ही जर सोय केली तर आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हार घालण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे, त्यांना अभिवादन करण्याची संधी मिळणार आहे. आणि दुसरी माझी सूचना अशी आहे की मिरवणुकीच्या मार्गावर जी काय मोकाट जनावर आहे त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त आपण महानगरपालिकेच्या वतीनं करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे. आयुक्त साहेब, आपण गेल्या 3 वर्षापासून तुमचे आणि आमचे अतिशय सलोख्याचे संवाद आहेत. तुम्ही आम्हाला समजून घेतले, त्यामुळे मी जाता आपल्याला एकच विनंती करतो की सुशीलने या ठिकाणी सांगितलंय, आपणच आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की तरुणाचं या ठिकाणी नुकसान होऊ नये, त्यांना पासपोर्ट मिळण्याकरता नुकसान होऊ नये, हे सगळं गृहीत धरून आपण यावर्षी सुद्धा मध्यवर्तीला सहकार्य करावं एवढीच आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत. प्रेम, जय भीम. जास्त सूचना सांगत नाही, एक सूचना सांगतो साहेब. आमच्या ज्या साऊंड लागलेले असतात
साऊंडचा आवाज काय कळेल काय आमचे जे साऊंड लागलेले असतात, ज्याच्यावरती साऊंड चालतात, तो जनरेटर कलेक्टर साहेबांनी पेट्रोल पंपावरती डिझेल बंद केले आणि आम्हाला सोलापूर शहराच्या बाहेर जावं लागतंय. तेवढ्या दिवशी आम्हाला तो डिझेलची सोय व्हावी आणि शहरामधल्या पेट्रोल पंपावर आम्हाला मिळावं एवढीच विनंती करतो आणि ही महत्वाची सूचना एम राजकुमार साहेब, बीसीपी कबाडे साहेब आणि या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि या शांतता कमिटीला सोलापूर शहरातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवामध्ये सहभागी होणारे सर्व मंडळ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 2 तासापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त साहेबांनी सोलापूर महानगरपालिका एमएससीबी यांच्या संयुक्त विद्यमानं जी 13 तारखेपासून आणि 19 तारखेपर्यंत जी जाग्यावर साजरा करणारे मंडळ असतील आणि मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळ असतील, या मंडळाच्या या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं आज विविध कार्यकर्त्यांनी, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी काही समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्याची नोंद बऱ्यापैकी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली. परंतु साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे या ठिकाणी कारंजे साहेब बसले, मला यात आजच्या मीटिंगच्या माध्यमातून सांगायचं आहे, डबरिंग चौकातून जो खाली जुन्या इम्प्लिमेंट चौकापासून ते चांदणी चौक हा अत्यंत खराब झालेला रस्ता आहे. तिथं एक डांबरी लेअर या ठिकाणी झालं पाहिजे, कारण का अत्यंत खराब रस्ता झालेला आहे तो. आणि त्या परिसरामध्ये स्वतः महानगरपालिकेचे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी, कारण का देखाव्याची जी साईज असते ती मोठ्या असल्यामुळे त्या ठिकाणी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. खास करून जे जुना इम्प्लिमेंट चौक आहे, जुन्या इम्प्लिमेंट चौकापर्यंत महापौरांच्या निवासाच्या ज्या पाठीमागेपर्यंत मोठे मोठे झाडं आहेत, ती झाडाच्या फांद्या झाडाने कट करता, झाडाच्या फांद्या जरी कट केल्या, तिथला रस्ता जरी व्यवस्थित केला तर त्या गेल्या बारीला मागच्या 1-2 वर्षापूर्वी खाली मिरवणुका केल्यानंतर बऱ्याच जणांचे या ठिकाणी अडथळे झाले होते. त्या ठिकाणचा मार्ग व्यवस्थित झाला पाहिजे. आणि एमएससीबी ला नेहमीच जो महापौर बंगल्यापासून रामलाल चौक परिसरामध्ये जे रस्ते आहेत ते 2-4, त्या रस्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंधार असतो. एमएससीबीचे अधिकारी कुठे असतील तर त्यांनी नोंद घ्या. त्या भागामध्ये गेले आम्ही लहानपणापासून बघतो की तिथली लाईट गेलेली असते. तर त्याबरोबर साहेब, पाण्याचा आता तुम्ही बघितलं, महानगरपालिकेचं पाण्याचा दिवसा कमी काय करायचं, जास्त करायचं चाललेलं आहे. ज्या ठिकाणी उत्सव करणारी संख्या त्या ठिकाणी जास्त असेल, जे सोलापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणचा पाणी पुरवठा 19च्या ऐवजी 18 तारखेला, कारण का मिरवणूक लवकर निघण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा लवकर त्या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून तशा पद्धतीचं तुम्ही तुमच्या लेवलला 18 तारखेला मुबलक पाणी आणि पाणी पुरवठा सुरळीत असला पाहिजे, त्याची एक नोंद या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जी मिरवणुकीचा मार्ग आहे, त्या मिरवणुकीच्या मार्गाला तर तुम्ही पाण्याची तर त्या ठिकाणी सिटी बसची सोय असेल किंवा अनेक अशा गोष्टी आहेत, तुम्ही तर दरवर्षीप्रमाणे काढणारच आहे. अनेक मंडळाच्या या ठिकाणी जी तक्रारी आहे, त्या तक्रारीच्या संदर्भात या ठिकाणी वाहनं एका साईडला लागले पाहिजे, दुसऱ्या साईडला वाहनं गेले पाहिजे, अशा पद्धतीची सोय या ठिकाणी सुचवल्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता बहुतेकाने सोलापूर शहरामध्ये अनेक माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी इतिहास सांगितलेला आहे, त्या इतिहासाच्या खोलात या ठिकाणी जाणार नाही मी. मला कमिशनर साहेब, राजकुमार साहेब, तुम्हाला विनंती करायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना
सोलापूर शहरामध्ये शांतता कमिटीच्या माध्यमातून आम्हाला काय पोलीस दलाला आम्हाला नेहमी आम्ही सहकार्याचीच भावना या ठिकाणी करत आलेला आतापर्यंत पुढेही करणार. परंतु आंबेडकरी समूहाला नेहमी एक वेगळ्या पद्धतीनं पोलीस दलाच्या समोर एक निगेटिव्ह आयडेंटिटी तयार करायची काय एक टीम आहे. त्या टीम पासून साहेब या ठिकाणी तुम्ही सावधान राहिलं पाहिजे असं माझी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. साहेब आम्ही या शहरामध्ये वागत असताना कोण कशा पद्धतीने काय करते कोण कशा पद्धतीने काय करते आम्हाला माहिती. डॉल्बीचा विषय या ठिकाणी बरेच जणांनी या ठिकाणी चर्चा केला. त्या डॉल्बीच्याच बद्दल या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज देतात. खाजगीमध्ये बोलतात तुला आता आंबेडकर जयंती आलेली की राजकुमार साहेब डॉल्बी बंद करताय. म्हणजे राजकुमार साहेबांमध्ये आणि आंबेडकरी समाजामध्ये वाद कसं निर्माण होईल ह्याच्यामध्ये काय लोकांचा जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे साहेब मागच्या वर्षी कसं झालं कबाडे साहेब आम्ही मिळवत होतो. साहेब तुम्ही मागच्या वर्षी कसं झालं जयंती साजरी मिरवणूक साजरी झाली तिसरी मिरवणूक साजरी झाली कशा पद्धतीने झाले ह्याच्या खोल्यात जाणार नाही मी. कुठलाही वाद झाला नाही साहेब. परंतु संघर्ष करायचं लावायचं हे काय काय लोकांची या ठिकाणी इथली ख्याती आहे. त्या लोकांपासून तुम्हाला लक्षात आलं असेल आता 3 वर्ष झालं तुम्ही इथं काम करता साहेब. कबाडे साहेब आता या ठिकाणी 4 वर्ष करतात. जे आम्ही मध्यवर्तीने या ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं पत्र आहे आम्ही कुठं या ठिकाणी तुम्हाला दिलेला शब्द आहे प्रत्येक चौकामध्ये 15 मिनिटाच्या पुढे या ठिकाणी साहेब तुम्ही सांगितलं जळगावचा किस्सा सांगितलं की एक चौक होता त्या चौकामध्ये 6 तास या ठिकाणी डिवाइड करून दिलो तुम्ही आणि त्या ठिकाणी 15 मिनिटं सगळ्या मंडळाला दिलो. ती साहेब तशाच पद्धतीनं चर्चा पूर्ण शहरामध्ये आम्ही केलेली आहे. तर माझी विनंती आहे की मिरवणुकीमध्ये या ठिकाणी कुठेही आम्ही अडथळा या ठिकाणी करणार नाही. गेल्या बारीला सुद्धा मी तेच बोललो होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जरी थोडेफार या ठिकाणी अडथळे निर्माण झाले असतील ते आपण या ठिकाणी साहेब सगळेजण मिळून या ठिकाणी सॉल्व्ह करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आम्हाला कुठलाही पोलीस दलाबरोबर वाद करायचा नाही भीमसैनिकाबरोबर वाद करायचा नाही. म्हणून साहेब या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन जी सोलापूरची जयंती आहे या सोलापूरच्या जयंतीला देशातून राज्यातून ग्रामीण भागातून जी लोक येतात या ठिकाणी विशेष करून या सर्व लोक सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठा म्हणून साहेब विशेष या ठिकाणी तुमचं विशेष आभार मानतो. पोलीस दलाचे प्रमुख असताना तुम्ही या ठिकाणी वाद होऊ नये दोन्ही कमिट्यांना समन्वय करून आपल्या पोलीस दलाचे एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी या ठिकाणी ठामपणे नाव घेतो मी त्या अधिकाऱ्याचं बाळासाहेब गायकवाड तुमच्या विभागाचे या ठिकाणी पोलीस कर्मचारी मी त्यांचं ठामपणे या ठिकाणी नाव घेतो. मला कुठलेला माझा काय जे काम चांगलं करते त्यांचं नाव घ्यायला काय अडचण. तर त्या अधिकाऱ्यांनी एक समन्वय या ठिकाणी साधून या सोलापूर शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी सर्व पोलीस दलाचं इथं जमलेल्या सर्व भीमसैनिकांचं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं वाढत चाललेलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय भीम जय भारत. सुबोध वाघमोडे महानगरपालिकेचा नगरसेवक व माजी उत्सव अध्यक्ष मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचा. साहेब इथं ज्यांनी आतापर्यंत ज्या काही समस्या मांडल्यात त्या सर्व शहरातल्या आहेत. मी विजापूर रोडचा नागरिक आहे. विजापूर रोडवरून निघणाऱ्या मध्यवर्ती मध्ये सामील होणाऱ्या मंडळांच्या काही अडचणी आहेत. उद्यान विभागाला कारंजे साहेब आपण सूचना कराव्यात. तिथला ज्या काही वाहतुकीत अडथळा होणारे जे काही झाड आहेत त्याच्या फांद्या तोडायला सांगाव्यात. त्यानंतर वाहतूक शाखेला माझी एक विनंती आहे. आपण आरटीओ ऑफिस जे आपण इतरांना वाहतुकीचे नियम शिकवतो परंतु त्या आरटीओ ऑफिसच्या बाहेर बेशिस्त पार्किंग वाहनं आहे म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं ती वाहनं लावलेली असतात. आमचा मंडप जिथं असतो तिथून येतात म्हणजे त्या एरियामध्ये 3 शाळा आहेत आणि मग त्या शाळा सुटल्यानंतर पालकांची ये जा असते आणि तिथं अवजड वाहनं आरटीओ ऑफिसकडे ये जा करत असतात. तिथं बेशिस्त पार्किंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपण याकडे लक्ष द्यावे. तसेच गेल्या वर्षी बोधिसत्व पुरस्कारासाठी आमच्याकडून प्रत्येक मंडळाकडून मला माहिती नाही किती मंडळांना माहिती मागवली आमच्या मंडळाकडून पण माहिती मागवली होती परंतु ते पुरस्कार किंवा जे काही बक्षीस असेल त्याचं काय पुढे झालं याचं माहिती नाही. याबद्दल आपण खुलासा करावा. धन्यवाद. पाहिजे गेली 3 वर्ष झालं मुंबई साहेब हजरच नाहीत. कारंजे साहेबाला 3 वर्ष आम्ही सूचना द्यालो. कारंजे साहेब ऐकतील सूचनेचं काय पालन होत. मुंबईची जर काय
असं एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित आयुक्त नाहीयेत. मुंबई साहेबांनी हजर राहणं गरजेचं होतं, त्यांचं कर्तव्य होते. महापालिकेच्या सगळ्यात जास्त अडचणी मिरवणुकीमध्ये महापालिकेचं काम आहे. तर कारंजे साहेबाला गेली 3 वर्ष आम्ही एकच सारखं तेच सांगणार. कारंजे साहेब हा म्हणणार तसेच राहणार आहेत. आज सम्राट चौकामध्ये मोठा खड्डा पडला होता. आज मीटिंग आहे म्हणजे गेली 15 दिवस तसंच होता खड्डा. ते सम्राट चौकाच्या मेन भाऊराव पाटील साहेबांच्या पुतळ्याच्या तिथंच एक मोठा खड्डा होता. आज शांतता कमिटीची मीटिंग आहे म्हणून आज डांबर टाकले. 15 दिवस तसंच होते. अशी मिरवणुकीच्या मार्गावर अनेक खड्डे आहेत. कारंजे साहेबांनी आयुक्त साहेबांसोबत चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावे त्या खड्ड्यांचे. आणि ज्या फॉरेस्टच्या चांदणी चौकात मेन झाड आहे मोठं, त्याच्यामध्ये गाड्या अडकण्याचं प्रमाण जास्त होतं 2023 साली आणि गेल्या वेळेस पण. तर त्या झाडाची फांदी तोडावी जेणेकरून मार्ग फास्ट मोकळा होईल. आणि मला विनंती करायची आहे की तुम्ही जे सांगितलं होतं की ज्या खुंटाने करून येणाऱ्या गाड्या आहेत त्या सिद्धेश्वर मंदिर मार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ येणाऱ्या डफरींचा मार्ग बंद झालेला आहे आपला. तर तिथं पण पोलीस बंदोबस्त गरजेचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ज्या एक अशा गाड्या होत्या, पण सर मला विनंती आहे की गेल्या गाड्या हल्ल्या नाहीत मागच्या, कारण ह्या मागच्या गाड्यांची क्वांटिटी जास्त होती. कमीत कमी 42 गाड्या मागून या शिवाजी चौक ते आंबेडकर चौक अशा मार्गानुसार येतात. सगळ्यात जास्त गाड्या या तर या क्वांटिटी 2 सोडावी एवढी एक विनंती राहील. आणि ज्या तुम्ही साऊंडबद्दल तर मला काय बोलायचं नाही, कारण तुम्ही म्हणजे मीटिंग झाले, पण मला आवर्जून सांगायचं आहे की ज्या गणेशोत्सवामध्ये किंवा ज्या इतर मीटिंग झाल्या तर त्याच्यामध्ये जे लोक बोलले की साऊंड बंदी, आम्ही साऊंड बंद करणार, त्यांची साऊंड लावून कधी मिरवणूक झाली नाही आतापर्यंत. तेच लोक म्हणते साऊंड बंदी. मला काही इतर समाजावर टीका करायची नाही किंवा इतर कोणत्या विशिष्ट मिरवणुकीवर काय बोलायचं नाही, परंतु जे मिरवणूकच काढत नाही, कधी साऊंडच लावत नाहीत, तर तेच लोक सारखं बोलतात, सारखं मीटिंग मध्ये तेच असतं आणि ते आंबेडकर जयंतीवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होती. त्याच्यामुळं ही जी मध्यवर्ती आहे ही सोलापूर शहरामध्ये ज्या मिरवणुका निघतात त्यातली सर्वश्रेष्ठ मध्यवर्ती आहे. ही एक संपूर्ण ज्या मिरवणुका निघतात त्या एक वर्ग आहे, त्या वर्गातली सर्वश्रेष्ठ मध्यवर्ती आणि 1 नंबरची मध्यवर्ती ही जी बसलेली आहे ती आहे, कारण ही लोकहितासाठी विचार करते, ही स्वतःसाठी विचार करत नाही. आणि स्वतःच्या कुठला स्वार्थ नसते. ज्या भीमसैनिकांच्या मागण्या आहेत, ज्या मंडळांच्या मागण्या आहेत, त्याच मागण्याची पूर्तता ही लोक करत असतात, त्यासाठीच भांडणं करत असतात. लोकांना काय वाटतं नाही स्वतःच्या फायद्यासाठी किंवा बाकीच्या इतर गोष्टीसाठी हे करत असतात, पण तसं काही नाही. कारण 1952 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असल्यापासूनच्या मिरवणुका आहेत, त्या पूर्वजांचा इतिहास या मध्यवर्तीला लाभलेला आहे. आणि त्या मध्यवर्तीच्या माध्यमातून जे की तुम्ही पाहिलात, पहिली रमाई जयंती निघली, म्हणजे जे यंगस्टर होते खूप, कारण मी पण 21व्या वर्षी मिरवणूक काढलेली आहे, माझ्या पण मंडळाला 10 वर्ष होत आहेत, तसंच बाकीचे मंडळ पण रमाई जयंतीला मिरवणूक काढली होती. तर त्या टायमाला पहिल्या वेळेस सगळ्या मंडळावर केसेस झाल्या होत्या, कारण मध्यवर्तीचा कंट्रोल नव्हता किंवा त्यांनी मध्यवर्तीची संपर्कच केले नव्हते, कारण त्यांना गोष्टी माहीत नव्हत्या, नवीन होत्या. पण ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी मध्यवर्तींनी संपर्क केला आणि जे बघितलं तर दुसऱ्या वेळेस त्यांच्यावर केसेस झाले नाहीत. सगळ्या नियमांचे पालन करून मध्यवर्तीचा कंट्रोल राहून त्या मिरवणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये तुमचं देखील श्रेय भरपूर आहे. मी जाता जाता एवढीच विनंती करेल की आतापर्यंत गेल्या वेळेस सर 3 वर्ष तुम्ही आहेत सर, तर जसं गेल्या 3 वर्ष तुम्ही एक देखील केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर झाली नाही, यावेळेस देखील होणार नाही अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्हाला कोऑपरेट कराल, 3 वर्ष गेलेच एवढी विनंती करतो. कारण सर्व भीमसैनिक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर या युक्तीप्रमाणे सगळी काळजी घेऊन कर्णकर्कश आवाज बंद केलेले आहेत. थँक्यू. जय भीम. आपणा सर्वांच भीम जयंतीच्या भीम सैनिकांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला मागच्या वेळेस जे प्रॉब्लेम फेस झालेत मी तुम्हाला सांगतो. आयुक्तालयामध्ये जे आपल्याला मी विनंती करतो वारंवार की लाईटीची आपला पारंपरिक वे आहे, त्याचं जे रूट आहे त्या रूटला लाईट कायम बंद असते. आम्ही गेले 5 वर्ष झाले बघत आलोय. या बारीनं जरा तुम्ही लाईटची व्यवस्था करावी. आणि आम्हाला आमचे नातेवाईक लांबून येतात, पाण्याची सोय जिथे जिथे आमची जयभीम वस्ती आहे तिथे प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाणी 2 दिवसांनी द्यावं ही मी आपल्याला विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला आमचे 2च मागणी आहेत
जी जंक्शन पॉइंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या बसला, जी तिन्ही बाजूला जी गाड्या येतात त्या गाड्यांना पोलीस बंदोबस्त आम्हाला ठेवून प्रत्येकाला एक 15-15 मिनिट देऊन प्रत्येकाची गाडी पुढे घेऊन जाऊ अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि दुसरी विनंती अशी साहेब, IPS अशोक कामटे साहेब असताना, IPS रवींद्र सेनगावकर साहेब असताना, IPS महादेव तांबडे साहेब असताना 16/16 टॉप असू द्या, 8/8 टॉप असू द्या, जयंती मोठी साजरा झाली. याही वर्षी तुम्ही साहेब आम्हाला जास्तीत जास्त बेस अँड टॉपची परमिशन देचाल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि जसं माझे वडील राहुलजी चौधरी साहेब आमच्या घरी दरवर्षी पोलीस प्रशासन यायचे, तसं मी आपल्याला मी विनंती करतो की आमचा सण आहे, हे आमची भीम जयंती म्हणजे आमचा एकच सण आहे, आम्हाला मोठ्यानं साजरा करू द्या आणि फराळाला आमच्याकडे या इतकीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. सर अजून एक माईक आहे अजून सायंकाळी 12 वाजता पावसाच्या तुझ्यापासून नेहमी सुरुवात होईल आपल्या हॉस्पिटलचा अभिवादन करू. तुमचं एक मंडळाच्या उद्योगीचे सर्व मंडळांनी सोबतच विशिष्ट सामाजिक असतील, बरेचसे विद्यार्थी असतील किंवा व्याख्यानमाला असतील, ते कार्यक्रम येणारे 19 तारखेला जयंती पूर्वी सुरुवात होईल. त्यानंतर आमचं मूळ पारंपरिक मार्ग आहे, पावसाच्या पुस्तकाची सुरुवात होईल, सुरुवात होईल विसर्जन होईल 19 तारखेला. आणि मी तसं सर्व मंडळाला येणाऱ्या 7 आपण गव्हर्नमेंटच्या वापरला असेल दिवस पण येणाऱ्या बाबासाहेबांची विचार बरेचसे सर्व समाजातून पोहोचले पाहिजे. ही पण कल्पना आपण घेतली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार आपण कसं देऊ पाहिजे, बाबासाहेबांची विचार कशी पुढे आपण केली पाहिजे, बाबासाहेबांचा विचार काय होता कसं पुढे केला पाहिजे, बाबासाहेबांच्या स्त्रियांना काय विचार होते ते आपण पोहोचले पाहिजे. अशा विविध आपण पाहतोय बाबा महिलांना बरेचशा त्याच्यावर होते. आता हे आपण सेक्स एज्युकेशन कसं घेतलं पाहिजे, सेक्स एज्युकेशन डॉक्टर बोलून आपण विचार कशी आपल्यामध्ये पोहोचलं पाहिजे, हे आपलं बाबासाहेबांचे आपण कशी कल्पना करूया. विविध प्रकारचे विविध विचारांमध्ये आपण पुरुषांचे विचार सर्व आपल्या सोसायटीत आपल्या शहरात करूया. हे सर्व बाबासाहेबांना अभिवादन असेल, बाबासाहेबांना खूप मोठी श्रद्धांजली आहे. असं आपण बाबासाहेबांचा विचार मध्यवर्तीच्या त्यातून पुढे निघण्याच्या विविध प्रश्नावरती आपण सिद्धी साहेबांना